ज्ञानेश्वरजी म्हात्रे. धन्यवाद सभापती महोदया. अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे. मंत्री महोदय, एक शाळेमध्ये किमान 500 विद्यार्थी मोठ्या शाळेमध्ये आहेत, तर संख्या फार मोठी आहे आणि आपण प्रयत्न करताय की लवकरात लवकर जे प्रलंबित निधी आहे ते मिळाला पाहिजे. एकच माझा प्रश्न आहे की आपण 17,670 रुपये जे देत आहोत ते फक्त आपण ट्यूशन फी म्हणून देत आहोत, पण पालकांचा आग्रह असतो की विद्यार्थ्यांना गणवेशी द्या, शैक्षणिक साहित्य पण द्या. तर त्याकरता पण लागणारा वाढणारा जो निधी आहे तो पण आपण देणार का आणि तशी तरतूद त्या ट्यूशन फी मध्ये आहे का हे कृपया सांगावं. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, सर्वसाधारणपणे किती शाळा आहेत, किती विद्यार्थी आहेत, या सर्व बाबींचं गणित करून त्या ठिकाणी ही प्रतिपूर्तीचा दर त्या ठिकाणी निश्चित केला जातो. ही वस्तुस्थिती की आत्ताच्या घडीला 17,670 रुपये हा दर प्रति विद्यार्थी त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे. मी आधीच उत्तरामध्ये सांगितलं की RTच्या शाळा 8,863 आहेत. 25% म्हणजे 25-26चा जर विचार केला आपण तर 8,863 त्या ठिकाणी शाळा आहेत. आणि म्हणजे ॲडमिशन हे पहिलीच्या वर्गाला दिलं जाते, परंतु 8वी पर्यंतचं याच्यामध्ये प्रावधान असल्यामुळे 4,98,904 विद्यार्थ्यांना या RTच्या अंतर्गत 25%च्या निकषाखाली त्या ठिकाणी शिक्षण दिलं जात आहे. मला वाटतं की 17,670 रुपये आत्ताच्या घडीला तर 17,670 रुपये हेच प्रतिपूर्ती प्रति विद्यार्थी आहे. मला वाटतं की आधी ते नील करूया, मग पुढच्या काळामध्ये आपण आणखी काय करता येईल त्याचा विचार करू. अभ्यंकर